हॅलो हॅलो हॅलो, वेलकम टू आवर लिटिल वर्ल्ड. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या न्यूबॉर्नसाठी जे काही प्रोडक्ट्स यूज केले त्याचा रिव्ह्यू देणार आहे. आणि मी ॲक्च्युली खूप रिसर्च करून हे सगळे प्रोडक्ट्स यूज केलेत. सो तुम्हालाही हेल्प होईल नक्कीच. ज्या काही न्यू मॉम्स आहेत किंवा ज्या वुड बी मॉम्स आहेत किंवा ज्या प्लॅनिंगमध्ये आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच सेव्ह करून ठेवावा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मॉम फ्रेंड्सना शेअर करा. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल मी माझ्या बेबी गर्लला पहिला महिना तर मी म्हणजे जेव्हा पण मी तिला आंघोळ घालायची तेव्हा मी तिला सोपचा यूज नाही केला. सो त्याच्यानंतर सेकंड मंथपासून मी हा सीबामेडचा हा क्लिन्झिंग बार आहे, हा pH मेंटेन करतो. आणि मी आधी तिच्या पायावरती यूज करून बघितला आणि हा तिला कोणतेही रॅश वगैरे नाही आली. सो हा खूप हेल्पफुल आहे. त्यानंतर मी तिच्यासाठी जे मॉइश्चरायझर यूज केलं आहे ते आहे टेडी बारचं अटोगला. मी अजूनही हेच मॉइश्चरायझर यूज करते. मी डे 1पासून तिला मी नॉट डे 1 लाईक डे 15 फ्रॉम डे 15 और डे 10 आय थिंक मी तिला हे यूज करते मॉइश्चरायझर. कारण की ती ऑक्टोबरमध्ये जन्मली होती, सो थोडीफार थंडी पण होती. सो हे हेल्पफुल आहे. समर आणि विंटरमध्ये पण हे हेल्पफुल आहे. मी मॉइश्चरायझरमध्ये मी हिमालयाचं पण यूज केलं होतं, बट ते याच्या कम्पॅरिझनने थोडंसं चीप आहे. हे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, बट याचा स्मेल येत नाही. हिमालयाचा स्मेल येतो, छान आहे स्मेल वगैरे, बट इतक्या लवकर लहान बेबीजना स्मेलच्या गोष्टी वापरू नयेत. सो हे स्मेल फ्री आहे. याचे मी केमिकल्स वगैरे सगळं म्हणजे बेबीला सूट होतं हे. सो आय सजेस्ट की हिमालया तुम्ही आफ्टर 1 इयर किंवा 6 मंथ्स वगैरे यूज करू शकता, पण जोपर्यंत बेबी छोटू आहे तोपर्यंत तुम्ही अटोगला यूज करा. ओके, सो वेट वाईप्समध्ये हे सगळ्यांना माहिती आय थिंक. हे जे मदर्स पर्सचे जे वेट वाईप्स आहेत ते 99% वॉटर बेस्ड आहेत आणि नाही आलं काही रॅश वगैरे नाही आलं. सो हे खूप हेल्पफुल आहेत. सो यू कॅन यूज दिस. त्यानंतर डायपर्स. पहिला महिना म्हणजे माझी बेबी गर्ल ही विंटरमध्ये जन्मली. सो पहिला महिना खूपच असं तिची स्किन सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे मी आर फॉर रॅबिटचे एकदम एक्स्ट्रा स्मॉल साईजचे डायपर्स यूज केले होते. बट ते खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. त्याच्यानी रॅश वगैरे नाही आहेत, बट त्याच्याहूनही काही बेटर डायपर्स आहेत जे तुम्ही आफ्टर 1 मंथ यूज करू शकता. सो मी तिच्या सेकंड मंथपासून मी हे डायपर्स यूज करते. मी तिला भरपूर प्रोडक्ट्स यूज करून बघितले, बट हे मला खूप हेल्पफुल वाटले. याच्याने रॅश वगैरे येत नाही आणि आली तरी ती खूप रेअरली येते. आणि हां, हे स्मॉल साईज आहे 5 to 8 kgsसाठी. सो यू कॅन यूज दिस वन. आणि हे खूप जास्त म्हणजे चीप आहेत. चीप इन द सेन्स हे आय थिंक 7 ते 8 रुपयाला पडतात फक्त ईच डायपर. सो दिस इज अफोर्डेबल. त्यानंतर आहे डायपर रॅश क्रीम. मी स्टार्टिंगला ही क्रीम यूज करत होते. ही रॅश क्रीम आहे सीबामेडची, बट याच्याने मला जास्त फरक नाही जाणवला. हे खूप रेअरली यूज केलं, तिला इतकं रॅशचा प्रॉब्लेम नव्हता. बट कधी खूप जास्त गरमी असेल वगैरे तर तेव्हा रॅशमध्ये मी हे यूज केलं. बट याच्याहूनही बेटर माझ्याकडे एक ऑप्शन आहे जे तिच्या डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे. आय डोंट नो, याचं नाव खूप मोठं आहे. मी तुम्हाला याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. याचं नाव आहे सर्फाज एसेन समथिंग. तर हे डॉक्टर अप्रूव्ड क्रीम आहे. सो ही क्रीम तुम्ही न्यूबॉर्नसाठी सुद्धा यूज करू शकता. देन त्याच्यानंतर लव्हलॅबचं एक किट आहे नेल कटिंगचं. तर हे त्याच्यामधून मिळालेलं आहे मला. त्याच्यामध्ये हे काही कंगवे, नेल कटर आणि हे नेल इव्हन करण्यासाठी. ओके, सो हे लव्हलॅबचं सेट आहे. सो तुम्ही फक्त नेल कटर जरी घेतलं तरी इनफ आहे. याच्यामध्ये अजून एक ट्विझर येते आणि आय थिंक अजून एक काहीतरी येतं, सीझर येते आय थिंक. बट त्याचा यूज मला आजपर्यंत नाही झाला. मी या 4च गोष्टी रेग्युलरली वापरते. त्यातल्या त्यात हा कंगवा माझ्या बेबीला
केस खूप आहेत, सो या कंगव्यापेक्षा हा कंगवा मला खूप हेल्पफुल राहिला. तुम्ही तुमच्या बेबीसाठी जर केस कमी असतील तर हा कंगवा यूज करू शकता. खूप जेंटल आहे, स्काल्पला बिलकुल काहीच रॅश वगैरे येत नाही किंवा काही त्यांना इरिटेशन होत नाही. सो दिस इज व्हेरी मच स्मूथ आणि हा सुद्धा खूप स्मूथ आहे, तो तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट आहे, हे काही मिल्टनचे बॉक्सेस आहेत. हे मी माझ्या बेबीच्या ॲसेसरीजसाठी यूज करते. सी हे खूप हेल्पफुल होऊन जातं. सो तिचे काही बेल्ट्स असतील किंवा रबर बँड्स असतील किंवा काही क्रीम्स असतील, मी तिच्यासाठी खूप काही हेअर ॲसेसरीज घेऊन ठेवलेल्या आहेत, त्यामुळं मला हे खूप हेल्पफुल राहिलं. सो तुम्हाला खूप मोठा ऑर्गनायझर जर पाहिजे असेल तर त्याच्यापेक्षा तुम्ही हा कुठेही कॅरी करू शकता. त्यानंतर बेबीच्या सेन्सरी डेव्हलपमेंटसाठी मी काही टॉईज नाही म्हणता येणार, बट वॉट एव्हर इट इज, हे खूप जड आहे. मी हे 150 रुपयाला लोकल शॉपमधून घेतलं होतं, टॉईज शॉपमधून घेतलं होतं. आणि याच्यामध्ये तुम्ही पाणी भरू शकता, हवाही भरू शकता. बेबीला टमी टाईम देण्यासाठी हे खूप हेल्पफुल आहे. मी तिला हे 2nd मंथपासूनच यूज करण्यासाठी स्टार्ट केलं होतं. सो हे खूप जास्त तुमच्या बेबीला म्हणजे एंगेजिंग करण्यासाठी हेल्प होईल. बट हे खूप हेवी आहे. माय गॉड. ओके, त्यानंतर मी तिला 1st मंथपासूनच काही फ्लॅश कार्ड्स दाखवत होते. सो दीज आर फ्लॅश कार्ड्स. ठीक आहे, याचा एक बॉक्ससुद्धा भेटतो. ॲक्च्युली हा बॉक्स मला माझ्या दीदीकडून आलेला आहे. आय मीन तिनं तिच्या बेबीसाठी यूज केला होता. आणि हे 2 मागवले होते मी. 2 छोटे पॅक होते, त्याच्यामध्ये हे फ्लॅश कार्ड्स मला भेटले. मी तिला रोज रात्री स्टोरीज ऐकवते फ्रॉम तिच्या 1st मंथपासून. तर या काही स्टोरी बुक्स आहेत. या जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहेत, 30 रुपीज ईच आहे. त्यानंतर मी तिला एक इंग्लिश स्टोरी बुक पण मागवलेलं आहे, बट मला जास्त इफेक्टिव्ह ज्या मराठीमध्ये आहेत मला त्या जास्त इफेक्टिव्ह वाटल्या, कारण आपली भाषा तर मराठीच आहे, त्यामुळे ती जास्त तिला समजते असं मला वाटतं. मी अधूनमधून इंग्लिश स्टोरीज पण ऐकवते, बट मला स्वतःला या जास्त आवडतात. या 3 सोबतच एक तेनाली रामाचं पण बुक आहे आणि अकबर बिरबलाचं पण आहे. आणि जे इंग्लिश बुक आहे ते पंचतंत्र ॲनिमल्सचं आहे. अजून एक बुक सेट आहे, ॲक्च्युली मी तिच्यासाठी जस्ट लास्ट मंथच मागवला, माय फर्स्ट लायब्ररी. हे वंडर हाऊसचं आहे. याच्यामध्ये सगळं म्हणजे तुम्हाला पूर्ण सेट मिळून जाईल. आय शो यू. ओके, याच्यामध्ये खूप काही म्हणजे हे जसं की हे ट्रान्सपोर्टचं आहे, वाईल्ड ॲनिमल्स आहे, कलर्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, फार्म ॲनिमल्स, नंबर्स, बर्ड्स, शेप्स, हे सगळं तुम्हाला याच्यात मिळून जाईल. हे बेबी एंगेजमेंटसाठी खरंच खूप फायद्याचं ठरलं मला. ओके, सो नेक्स्ट प्रोडक्ट इज नॉट फॉर न्यूबॉर्न, बट 6व्या-7व्या महिन्यात तुम्ही यूज करू शकता. हे हेल्मेट, लिलटोसचं हेल्मेट आहे. मी तिला म्हणजे आता जवळपास 2-3 महिने झालं मी हे तिला यूज करते. म्हणजे तिच्या 5th मंथपासून मी तिला यूज करते, कारण की ती बसायला पण शिकली आणि ती आता सपोर्टने उभी राहते. बट जेव्हा तोल जातो तेव्हा खूप वेळा लागतं डोक्याला. ठीक आहे, तर हे ॲडजस्टेबल आहे, तुम्ही साईज कमी जास्त करू शकता, इथूनही साईज कमी जास्त करू शकता. आणि हे बेबी फ्रेंडली आहे, गरमीचा वगैरे त्रास होत नाही याच्याने. सो आतमध्ये कुशनिंग आहे, सो हे तुम्ही यूज करू शकता. लिलटोसचं आहे, जास्त एक्सपेन्सिव्ह नाही, 650पर्यंत आय थिंक भेटून जाईल. ओके, त्यानंतर आहे कांगारू बॅग. ही पण मला माझ्या दीदीकडून आलेली आहे. माझ्या दीदीने तिच्या बेबीसाठी यूज केलेली होती. लव्ह लॅबची आहे. ही मी खूप रेअरली यूज करते, कारण की मी माझ्या बेबीला स्ट्रोलर यूज करते, कारण तिला जास्त घेऊन फिरलेलं आवडत नाही. सो ती मोस्टली स्ट्रोलरमध्येच असते. सो जेव्हा पण मी खूप म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाते किंवा मला तिला स्ट्रोलरमध्ये कॅरी नाही करता येत, तेव्हा आम्ही हे घेऊन जातो. सो हे पण हेल्पफुल आहे, ती पण कम्फर्टेबल असते आणि आपल्याला पण कंटिन्यू
म्हणजे एक साईड घेऊन हात वगैरे दुखणं ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करता येतात. सो येस, कंगारू बॅग. ओके, तर सर्वात मेन गोष्ट म्हणजे रुमाल. मी तिला आधी सॉफ्ट म्हणजे एकदम मऊ रुमाल यूज करत होते, जसे की स्पंजचे असतात तसे. बट तिच्या मी सेकंड मंथमध्ये मी हे मस्लिनचे रुमाल घेतलेत. सी, हे स्किनसाठी खूप सॉफ्ट आहेत, रॅश वगैरे येत नाही. सो हे कधी कधी स्पॉन्ज बाथ देण्यासाठी किंवा तोंड पुसण्यासाठी वगैरे मी हेच यूज करते. तर नेक्स्ट आहे, मी तिच्या मसाजसाठी हा टीन यूज करते. याच्यामध्ये ऑइल गरम करणं इझी जातं. मी स्टार्टिंगला डबल हीटिंग मेथड यूज करत होते, जसं की मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये हा टीन ठेवून हा टीन गरम करायचा. बट बाय द टाईम ते खूप टाईम कन्झ्युमिंग होत चाललं आणि बेबी पण मोठी झाली आहे. सो मी कधी कधी डायरेक्ट याच्यामध्येच गरम करते. आणि आता तर जसं समर होता तसं मी जस्ट एकदा 2 ते 3 सेकंड हीट करते, इव्हनली हीट व्हावं म्हणून. आणि मी ऑइलसाठी हा टीन यूज करते. हा तुम्हाला कोणत्याही लोकल स्टील शॉपमध्ये मिळून जाईल. आणि मसाजसाठी मी एक आयुर्वेदिक तेल यूज करत होते, चंदन बाल कक्षदी म्हणून आहे. बट ते मला युजफुल नाही वाटलं. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने मग मी आपलं जे पॅराशूट ऑइल आहे मी तिला तेच यूज करते आणि कंटिन्यू तेच यूज करत आली आहे. म्हणजे तिच्या तिचं जेव्हा क्लिनिंग झालं तेव्हा पण तिला पॅराशूट ऑइलनीच तिला क्लिनिंग वगैरे केलं होतं. सो तिला ते सूट झालं. तिला म्हणजे कसला रॅश वगैरे आला नाही. तर विंटरमध्ये पण मी तिला पॅराशूट यूज केलं, समरमध्ये पण विदाऊट हीटिंग मी तिला पॅराशूट यूज केलं. सो येस, मसाजसाठी पॅराशूट ऑइल. आफ्टर 5 months 6 months बेबीसाठी जेव्हा तुम्ही सॉलिड स्टार्ट करता तेव्हा तुम्ही हाय चेअर वापरू शकता. ही हाय चेअर मी माझ्या बेबीला यूज करते. ही बेबी हकची हाय चेअर आहे. ही पण मला माझ्या दीदीकडून आलेली आहे. सो जेव्हा कधी पण मी खूप बिझी असेन किंवा मी काही जेवण वगैरे बनवत असेन आणि तिच्याकडे लक्ष द्यायला घरात कोणीच नसेल तर मी तिला याच्यावरती बसवते आणि या ट्रेवरती मी काहीतरी एंगेजिंग एक गोष्ट ठेवून देते. मॅक्स अर्धा तास तरी ती त्याला खेळते. सो येस, हाय चेअर तुम्ही जेवणासाठी किंवा बेबीला एंगेज करण्यासाठी किंवा कशावर तरी फोकस करण्यासाठी तुम्ही हाय चेअर यूज करू शकता. मी प्रेग्नन्सीमध्येच मी ही फीडिंग पिलो घेऊन ठेवली होती आणि मी म्हणजे तेव्हापासूनच मी यूज करते. बॅक पेन वगैरे होत नाही याच्याने. याच्यावरती म्हणजे मी ब्रेस्ट फीडिंग याच्यावरतीच करायचे स्टार्टिंगला. बट तरी पण मला खूप बॅक पेन व्हायचं. सो मी बेडवरून सोफ्यावर शिफ्ट झाले. सो सोफ्यावरती याचा यूज होतो. पण जर तुम्ही बेडवर असाल तर म्हणजे प्रत्येकाच्या बॉडी टाईपवरती असतं. पण ही पण खूप जास्त हेल्पफुल आहे. बेबीच्या टमी टाईमसाठी तुम्ही यूज करू शकता, त्याच्यानंतर ब्रेस्ट फीडिंगसाठी यूज करू शकता आणि नंतर तुम्ही नॉर्मली घरात कसंही यूज करू शकता. सो दिस इज बेनिफिशियल. माझी बेबी सध्याला 7th monthमध्ये आहे. सो पाण्यासाठी मी तिला हे सिपर यूज करते, फिलिप ॲव्हेंटचं आहे. मी तिला आधीमध्ये याच्याने पाणी पाजते, आधीमध्ये चमचा वाटीने पाजते. सो हे तुम्ही स्टरलाइज करू शकता. याचं जे निपल आहे हे तुम्ही स्टरलाइज करू शकता. ओके, तर मेन प्रोडक्ट दाखवायचा झाला तर हा येतो. त्रिशा, लुक देअर. हाय, से हाय एव्हरीबडी. हॅलो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.